नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। आणि आता बातमी पाहूयात पक्षप्रवेश सोहळ्याची। लातूर येथे गरुड चौक येथे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। उद्योजक उमेशदादा बारकुले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे। उमेशदादा बारकुले यांनी वैयक्तिक 1000 सदस्य नोंदणी केली असून त्यांना या सदस्य नोंदणीचे सन्मानपत्रही देण्यात आले आहे। या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवीदास काळे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख व प्रमुख उपस्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षासाठी व सामाजिक कार्यामध्ये भरीव कामगिरी करण्याचे उमेशदादा यांनी आश्वासन दिले आहे। उमेशदादा यांच्यासह चंद्रशेखर चव्हाण, विलास माने, राजेंद्र साठे, जयचंद्र खंडागळे, दत्ता गाडवे इतर कार्यकर्त्यांनी हा जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आहे। पाहूया त्या कार्यक्रमाचे काही क्षणचित्र। सर्व जिल्ह्यातील आपले भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार खासदार असतील आणि सर्व आपले पक्ष संघटनेतले सर्व कार्यकर्ते, प्रमुख सगळे मंडळ अध्यक्ष सगळ्यांना विचारात, सगळ्यांना नेमणुका करण्याचा माझा 100% प्रयत्न राहील आणि आपलं सुद्धा त्याला सहकार्य मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो। शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पदं ही मर्यादित, कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते आणि सगळीकडेच काही आपण सगळ्यांना पदं अगदी 100% देऊ शकतो असं कधी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण त्याच्यातनं पण जेवढा न्याय जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आणि राज्यावर सुद्धा जे काही नेमणुका करता येतील, जेवढा न्याय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आणि सर्व त्यांना देता येईल तेवढा नक्कीच पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करेन। राज्यावर सुद्धा आपण आपल्या जिल्ह्यातले जे पक्षाचे नेतृत्व आहे, जे पक्षाच्या संघटनेमध्ये, पक्षाच्या उभारणीमध्ये, पक्षाच्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांनी इथं काम जिल्ह्याच्या केलं, त्यांना राज्यामध्ये सुद्धा काम करण्याची संधी वेगवेगळ्या महामंडळांच्या, वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी नक्की प्रयत्नशील राहीन आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ। काल आपली डीपीडीसी झाली आहे, आपण वाढीव निधी मागितलाय, वेगवेगळ्या योजना आपण करतोय आणि नक्कीच मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत, जे काही अनेक वर्षापासून जे काही आपल्या इथले विकास कामं रखडलेली आहेत, ती आपण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या माध्यमातून मार्गी लावू। लोकांचा एक विश्वास भारतीय जनता पार्टीवर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर